सोडा, माझ्या लेकराला सोडा. हनुमा, माझ्या पिल्ला. हुजूर, माफी माफी हुजूर, माफी. खामोश. चुप कर औरत, चुप कर. लड़के को कड़ी से कड़ी सजा दी जाएगी. लेकरू नादान आहे, पुण्यांदा असं नाही करणार. हुजूर, माफी करा. लेकराला हिटी दांडू खेळायचा होता म्हणून त्यानं बाबळीची छोटी बांधी तोडली. चुप कर. इसे मालूम होना चाहिए था हमारे किले की पेड़ की टहनी को तोड़ना जुर्म है. चुकलो हुजूर. हिक. इसकी सजा जरूर मिलेगी. बंद करो ये खेल. आइंदा टहनी तोड़ी तो टांग तोड़ दूंगा. ये अमीन का कानून है. निकलो. आदाब हुजूर, आदाब. आओ फखरुद्दीन पंत, आओ. हुजूर, आपके लिए एक बड़ी खबर लाया हूँ. जल्दी बया करो. हुजूर, जीजाबाई और उसका बेटा जल्द ही पुणे पहुंच रहे हैं. जैसे आएगी वैसे चली जाएगी. हिक. साहेब, हे काय आहे? कुठं आलोय आपण? शिवबा, हेच पुणे आहे. काय? हो शिवबा, हेच पुणे. आणि आता आपण पुण्याच्या वेशीत उभे आहोत. अहो, तुम्ही खरं सांगत आहात? मग ते गाई वस्त्राचे हंबर, नदीच्या काठावरती आया बायांची गर्दी, पांदीच्या वाट्यावर चालणाऱ्या बैलगाड्या आहेत कुठं? ते तुर्तास आम्हास विचारू नका. मग कोणाला विचारू? ते समोरच्या पहारीला विचारा. पण अहो, ही पहार इथे कशी? ही पहार पुण्याच्या सुखात आदिलशहाच्या हुकुमावरून रोवलीये. काय? हो शिवबा, नीट बघा. ती फक्त पहार नाही, तर त्यावर एक तुक्की वहाण आणि फुटक्या कवड्यांची माळ आहे. तुम्ही थांबा, मी बघून येतो. थांबा शिवबा, आम्ही येतो तुमच्या सोबत. रुक जाओ. आगे मत आना. काय झालं? इजाजत नहीं है. इजाजत नहीं हमें? वजह? ये शाही पहाड़ है, इसके नजदीक भी मत आना. चलो निकलो. ए, तू कोण? मी आमच्या आऊंना अडवतोय. ए, होगी कोई भी, आखिर है तो काफिर ही ना. तुमची हिम्मत! ए! शिवबा,
संयम ठेवा. हे हुकुमाचे ताबेदार आहेत. तू पण एका पहारीसाठी पहार नाही, आदिलशहा बादशहा आहे असं समजा. आदिलशहा बादशहा. काय चाललंय काय तुमचं? बाण सोड हा. एक बी फेटा मनासारखा नाही. म्हणे एक बी फेटा मनासारखा नाही. मग धरणं 4 पटकं बांधून सोडून झाली. एक ठरवा पटकन नावरा की. हाय खरं, पर एक फेटा डोईवर ठरणा. त्यात राणी साहेबांनी तर सामोरं जायचं आहे. मग जावं की. अहो काय जाकी, अहो कसं जायचं सामोरं? कसं म्हणजे? अहो जसं गावचा पाटील जातो ना तसंच. अहो कसला पाटीलन काय काय हाय इथं? गाव हाय तर घर नाही, घर आहे तर माणसं नाहीत. अहो 12 बैती जागेवर नाहीत. 4 घरं कोळ्याची असती तर पाणी शिंपून रस्ता केला असता. वल्लाराची लोक असती तर वाजंत्री वाजवली असती, आणि घडशी लोक असती तर वेशीवर चौगडा वाजवला असता. त्यात त्यांचा वाडा पडलाय. तुळ्या चोऱ्या चिलटणी पळवून नेल्यात. आता कुठं राहणार? खरं आहे तुमचं, पर गावचं पाटील म्हणून जावं तर लागलच ना. त्यांचं अन्न खातो आपण. मोठाच पेच समोर आलाय बघ. येत आहेत खरं, पण करणार काय आहेत? पाटील पाटील पाटील, राणीसाहेब पोचले येशीत. हा आले बी वय आलेत. अहो पर ते पहारेकरी गुरकावतात त्यासनी. चला लवकर. त्या पहारेकऱ्याच्या तर तू चल. चला. सच कहा आपने, हम हुकुम के बंदे हैं, समझे? कौन बंदा है? कौन तुटी को जिराव? आप कौन हो? अरे सुकाळीच्या तिच्या पुरवून आला नाही तर आमच्या आई पंढरीत आम्हाला विचारतो आम्ही कोण. पूछना हमारा काम है. माझ्या कामावर आलो तर याद राखून तेव्हा माग पुढं पाहणार नाही. हात बांधून मारीन. अरे काय बोलताय, कोणाशी बोलताय, कसं बोलताय? काय तमीज बिमीज हाय का नाही? कौन है ये? राणी साहेब हाय तिथ्या. शहाजीराजे भोसले महाराजांच्या राणी साहेब. आणि ज्या जिमिनीवर तुम्ही उभे आहात नाही, जागीर त्यांच्या मालकीची हाय. होगी, लेकिन जब तक ये लोहे की पहाड़ यहाँ पर है, तब तक पुणे में सिर्फ और सिर्फ आदिल शाह का अमल होगा. आम्हाला तो अंमल मान्य नाही. आप ज्यादा देर यहाँ रुक नहीं सकते. ए अरे मागवा. राणी साहेब मुद्रा. अहो पाटील, काय ही काही रीत झाली का सामोरे येण्याची? एवढा वेळ? अहो भोंड्या हातानं सामोरं कसं जायचं दुधा होती. या हाशमांना सांगितलं नव्हतं वय? अहो ही ऐकत नाही ती. राणी साहेब तुम्ही चला. कुठं? व्यवस्था केली आहे? आमच्या वाड्याची पडझड दुरुस्त केली? ती दुरुस्तीच्या बाहेर आहे. वाड्यात कोली कुत्रे राहते ती. आता हो बाजी काका, असं करा, आमच्या वाड्यासमोरच कनाती लावा, तंबू उभारा. जी. राणी साहेब अनमान करणार नसाल तर या गरीबाचा वाडा तुमचाच आहे. तुमचं पाय लागू द्या, म्हणजे माझी पुण्यही फळाला येईल. चला या. लगीन लगीन लेकी तर लगीन 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 लेकी तर लगीन. राम 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 राम. या
ए मर्दाना, अरे वराडी मंडळी आली. ए, वाजा जरा वाजा. हा, लगीन लगीन तर लगीन. ए नाना, अरे हो मोरो की स्वागत कर पाहुण्यांचा. हा, पान सुपारी नारळ दे की त्यांना. थांबा, पान सुपारी नारळ, पान सुपारी नारळ, पान सुपारी नारळ. ए नाम्या, अरे माग हो. कारभारी, हा, या 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 पुढे या, या घ्या नारळ. अक्षय, या या आता या 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 या. बघा बघा माझ्या लेकीच्या लगीनचा मांडव बघा कसा सजवलाय मी. लगीन लेकीचं लगीन. ए कारभारनी, अगं उरका की लवकर. हा, अरे पाहुणं मंडळी आली. घटका पुढे ठेवली का? हा, ठीक आहे. हा, जा नवरीला घेऊन या. हा, जा घेऊन या तिला. हा, काय म्हणला? नवरी नाही? नवरीला अडवली? अरे देवा! तुम्ही जा, तुम्ही पळा. जा जा तुम्ही जा, नाही तर ते हैवान तुम्हाला पण घेऊन पळून जा. जा 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 तुम्ही जा 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 तुम्ही जा. जा लगीन लेकीचं लगीन लेकीचं लगीन लेकीचं लगीन. सापडली सापडली लेक माझी सापडली. त्या मुठ्याच्या डोहात तरंगताना फुगलेली दिसली. मी अशी हालगत उचलून तिला आणली. लेक माझी माझी लेक. लगीन 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 लेकीत लगीन लगीन लेकीत लगीन. कोण होते हे? नामा पाटील. पुण्याच्या वेशीत पहार रोवली त्याच दिवशी याच्या मुलीचं लगीन होतं. आसमानने सगळी जाळफूळ केली, घरदार जाळली. अहो, हळद लावलेली पोर उचलून नेली. तेव्हापासून हा नाम्या येड्यासारखा फिरतो, मंदिरात बसतो आणि जळून खाक झालेल्या झोपडीकडे एकटक बघत बसतो. राणीसाहेब, आपलं सोन्यासारखं पुन्हा उजाड केलं. ना सण ना वार ना रावळात पूजा अभिषेक, सगळी गाव ओसाड केली. ना अशा या ओसाड गावात कित्येक नामा पाटील आहेत ज्यांची काहीच मोजदाद नाही. पागल नजर आएंगे उसे. पुणे के हर गली चौराहे पर अपनी पहचान खोया हुआ शख्स नजर आएगा उसे. जी हुजूर, वैसे ही हो रहा है. जीजा भाई पुणे तो आई जरूर है, लेकिन रहेगी कहाँ? काय करणार हुजूर, आपल्या सुरमा पहरेदारांनी त्यांना येऊच दिलं नाही. सच? जी हुजूर, अहो एक कदम रखने नहीं दिया माय लेकरांना. अब आएगा मजा. जीजा भाई रहेगी कहाँ? अरे कौवे चकरावा लेते हैं,
गिद्ध पेड़ों की शाख पर बैठकर इंसान की लाश ढूंढते हैं। पूरा गांव कब्रिस्तान बन गया है। कहाँ ठहरेगी, कहाँ रुकेगी जीजाबाई? हुजूर, कुणी झांबरे पाटील म्हणून आहे, तोच बंदोबस्त करणार आहे. झांबरे पाटिल? झांबरे पाटिल ऐसा सोचता है तो आमीन उसे भी नहीं छोड़ेगा. उसे शिरवल बांध कर लाऊंगा और इस चाबुक से हिक. अगं उरकलं का सगळं? भय 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 उरकता चाले अगं हात चालव लवकर, उरक. आले ना साहेब? अगं आले तर कशा दिसतो तो? आता आल्यास बघतीलच की, आणि इथून मोर रोज बघायला मिळतील. होय. बरं काय हो? राहतील ते इथं? एवढ्या मोठ्या राणी साहेब, माहेर तालेवार, घरामध्ये 5-6 सरदार, सासर बी तसंच थोर, आणि खुद्द शहाजी राज तर निजामशाहीचं वजीर. वजीर म्हणायला, पण त्यो बादशाहच आहे. वय की, आणि अशा मोठ्या माणसाची राणी आपल्या घरात. भया, माझा तर जीवच घुसमटून गेलाय. पण कधी यायच्या त्या? येते ती, त्यांच्या वाड्याकडे गेलेत. म्हणल्या वाड्याच्या उंबरट्याला हात लावून येते. बघा, शेवटी आपलं घर ते आपलंच. पडू दे, झडू दे, काय बी होऊ दे, बरं आपलंच असतं ते. खरंच आहे बघ, महालातली राणी या झांबरे पाटलाच्या वस्त्रीला येणार म्हणजे दैवगतीच बघ. बरं काय हो, जुळल का त्यांचं इथं? नाही म्हणजे आपली ही अशी सारवलेली भुई, मातीच्या भिंती, उठाय बसायला आगळ पगळ जागा बी नाही. आणि अहो का नाही? हा? का नाही पाटलीन बाई? अहो तुम्ही अजाबात काळजी करू नका. राहत्याल ही तर राणी साहेब. राणी साहेबांनी माणसं प्यारी आहेत, माल आणि वाडे नाहीत. हा पण आमच्या जीवाला घोर लागतोयच की. अहो पाटील, तरी बी काही उन्हा धुणं राहिलं तर राणी साहेबांचं मन लई थोर आहे. घेत्याल समजून? त्या समजून घेत्याल, पण त्यांचा लोक शुभा. शिवबा? तुम्ही देवाच्या पालखीचा गोंडा पाहिलाय का? अहो तसेच आहेत ते, दिसायला आणि वागायला. जातील तिथं शोभिवंतपणा आणतील. वाह 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 हुजूर, ये तो आप ही कर सकते हैं. त्या झांबरे पाटीला सरळ कराच. मी तर म्हणतो त्या जिजाबाईचा पण बंदोबस्त करा, पळवून लावा तिला. फखरुद्दीन पंत, जीजाबाई को भगाने की जरूरत नहीं, वो अपने आप भाग जाएगी. और वैसे भी बकरे की माँ कब तक खैर मनाएगी? वक्त आने पर हम उसके बेटे को उठा सकते हैं. मौका मिलेगा, जरूर मिलेगा. हिक के. या राणी साहेब. या. फुलाबाई, वाडा अगदी चांगला सजवलाय. 5-6 वर्षांनी आज या वाड्याच्या चौकटीला तोरण बांधलं राणी साहेब. आज रांगोळी काढली गेली. आता आताच चला, पानं वाढायला घेते. 2 घास खाऊन घ्या आणि मग बोला काय बोलायचं ते. शिवबा, चला हात पाय धुवून घ्या आणि पानावर बस. शिवबा, अरे देवा,
आता कुठं गेलं? शिवबा, अहो धाकला धनी, अहो शिवबा, काय झालं? अहो शिवबा कुठं दिसत नाही. शिवबा, मी बघून येतो. वय काय झालं? कुठं गेलं शिवबा असे अचानक? शिवबा, शिवबा, शिवबा. हा तर गणपती. आदिलशहाचा नकार असेल कदाचित इथे येण्याला, परंतु गणपतीचा होकार आहे. गणपती बाप्पा मी आमीन म्हणतायत. शहाजीराजेंची कर्नाटकात हद्दपारी झाली असताना राणेसाहेब इथे मागे राहून काय करतायत? पुण्यातून जायला सांगावं असा हुकूम आहे.